प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीनं दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात 3 दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आलं आहे। यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंके, ओंकार साळुंके, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोडे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत, अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते। राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत। आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे। सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचे दिसून येते आहे। प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्याकरता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत। औरंगजेबाने त्यांच्या काळात जेवढे लोक मारले नसतील त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले, मात्र सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या विविध धोरण कलमाने मारत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सरकारने धर्म जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। सचिन साळुंके म्हणाले, स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे। जिजाऊचं आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याशी ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजवटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा। अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळीकडे महागाई वाढत आहे, प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली, पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही। त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन 4-4 महिने भेटत नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही। एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल, धानाचे असेल, एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णतः खाली आलेले आहे। आणि मग या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी आज आम्ही 3 दिवस म्हणजे आजपासून तर 23 मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे। आणि मग त्यानंतर 23 तारखेला पुढची रणनीती आम्ही ठरवू। नाही, मला असं वाटतं का लाडकी बहीण हे नाममात्र आहे, त्याच्यापेक्षा एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी, मजूर, कष्ट करणाऱ्यांचं कुठेही स्थान दिसत नाही। तुम्ही जर बजेट जर वाचलं केंद्राचं आणि राज्याचं, दोनही बजेटमध्ये ना दिव्यांगासाठी तरतूद आहे ना शेतकऱ्यासाठी आहे। ज्या काही तरतुदी आहे त्या नियमित ज्या काही होत्या त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठेही बजेटमध्ये स्थारा शेतकऱ्यांना, मजुरांना आणि तुमच्या दिव्यांगांना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आज तुम्ही जर पाहिलं का देशाचं चित्र धर्माशिवाय कुठलाही पक्ष, मग ते काँग्रेस असू दे का भाजप असू दे, धर्म आणि जातीच्याच आधारावर राजकारण होतं। त्यासाठी मूलभूत गरजाची काही फार गरज राहिली नाही। मी काल म्हटलं होतं का हिंदूंना पण पोट असतं, प्रत्येक धर्मातल्या माणसाला पोट आहे हे विसरले काय राज्यकर्ते? अशा प्रकारची एक व्यवस्था आहे आणि मग त्याची जाणीव करण्यासाठी खरं हे अन्नत्याग आंदोलन आपण करतोय। नाही, बिलकुलच नाही। खरं तर शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं, नवीन मंत्रालय दिव्यांगांना दिलं, पण त्याच्यासाठी तरतूद मात्र काही ठेवली नाही। 1400 कोटीची तरतूद ठेवली, त्यातले 1200 कोटी रुपये हे फक्त पगारासाठी खर्च होतं आणि 1 ते 1 करोडच्या जवळपास दिव्यांगासाठी फक्त 200 कोटीची आहे, त्याच्यात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे। म्हणजे 16च्या कायद्यानुसार 5% निधी हा राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे, म्हणजे 25,000 कोटी ठेवले पाहिजे, ते पण ठेवत नाही। म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करून नाही चालेल, त्यासाठी निधीची तरतूद असल्याशिवाय त्या दिव्यांग मंत्रालयाला अर्थ उरणार नाही। तर मानधन जर पाहिलं तर बाकी राज्यामध्ये 4,000 आहे आणि इथं फक्त 1400-1500 भेटतं आणि ते सुद्धा 4-4 महिने भेटत नाही। केंद्र सरकार फक्त 200 रुपये देतं कित्येक वर्षापासून, म्हणजे इंदिरा गांधी पासूनचे हे 200 केंद्र सरकारनं अजून बदलवलेच नाही, ते तेवढेच आहे। नाव दिलंय मोदी सरकारनं दिव्यांग, पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही। माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे, श्रममूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे। इथं श्रमावर जो जगतं, श्रम करून जगतं तो मरतं
आणि अडचणीत असणाऱ्या माणसासाठी सरकार धावून येत नाही आणि मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं होतंय. आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या 34 वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीला म्हणून आत्महत्या केली आहे.